Co-powered by Techno. महाराष्ट्रात बीआरएसने विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर बीआरएसचे पदाधिकारी माजी आमदार शंकराणा धोंडगे यांनी एमआरएस नावाचा नवीन पक्ष स्थापन केला। आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काय सांगाल? महाराष्ट्र राज्य समिती याची स्थापना 20 ऑगस्टला महाराष्ट्रातले सगळे जवळपास 80% बीआरएसचे आमचे समन्वयक यांची अनेक दिवसापासून मागणी होती की जर आपला पक्ष बीआरएस पक्ष जर विधानसभा निवडणुकीत येत नसेल तर आपल्याला एक नवीन पक्ष करून या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या समोर गेलं पाहिजे, कारण लोकांची मागणी आहे, आपण काम केलेलं आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही ती बैठक घेतली आणि सर्वानुमते त्या बैठकीत ठराव झाला की आपण महाराष्ट्र राज्य समितीच्या माध्यमातून पक्ष निर्माण करून आपण या महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असा ठराव करून आम्ही तो निर्णय केला। त्याच्यानंतर सर्व कागदपत्रासहित सगळ्यांच्या सह्यासहित आम्ही तो निवडणूक आयोगाकडे पाठवला आणि कालच्या 1 तारखेला निवडणूक आयोगाने त्याला अप्रूव्हल दिलेला आहे, मान्यता दिलेली आहे। आणि आता आपण नवीन आघाडी काढली त्या एमआरएसची भूमिका नाही एमआरएस या अगोदर ज्या दिवशी आपण ती बैठक घेऊन ठराव केला, अप्रूव्हल काल आलं 1 तारखेला, पण त्याच्या आधीच महाराष्ट्रामध्ये परिवर्तन महाशक्तीच्या रूपाने आम्ही आघाडी जोडण्याचं किंवा हे सगळं एकत्र येण्याचं काम चालूच होतं। मधल्या काळामध्ये शेगावला आमचं एक अधिवेशन झालं, परवा संभाजीनगरला झालं सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत। मग त्याच्यामध्ये स्वराज्य संभाजी महाराजांचा असेल, बच्चूभाऊचा प्रहार जनशक्ती असेल, त्याच्यामध्ये आमच्या वामनराव चटपांचा स्वतंत्र भारत पक्ष असेल किंवा राजूभाऊ शेट्टीचा आमचा स्वाभिमानी पक्ष असेल, आणि एमआरएस हा जवळपास आमचा त्याच्यामध्ये पुढाकाराचा विषय राहिलेलाच आहे। या सगळ्यांना एकत्र आणि एमआरएस ही त्याचा घटक पक्षच आहे, हे सगळे एकत्र आणण्याचं काम झालेलंच आहे। आता एमआरएसचे पदाधिकारी तुमच्यासोबत आहेत की शरद पवार यांच्यासोबत? बीआरएस तुम्ही बघितलंय, मला वाटते सगळ्या मी 80% हा शब्द वापरला की बीआरएसनी महाराष्ट्रात अधिकृत शाखा केलीच नव्हती, घटनात्मक पदाधिकारी बी म्हणता येत नाही। बीआरएस पक्षाने गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात इथं प्रदेशाध्यक्ष केला नाही किंवा अधिकृत जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष, खाली बीआरएसचे प्रचार प्रसारासाठी समन्वयक होते, कोऑर्डिनेटर ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यापैकी जे कोऑर्डिनेटर होते त्याच्यापैकी 80% कोऑर्डिनेटर हे 20 तारखेला आपल्या बैठकीला नांदेडला आले होते आणि त्यांनी मिळून महाराष्ट्र राज्य समिती एक नवा पक्ष करण्याचा आणि त्याच विचारधारेवर तीच टॅगलाईन आपकी बार किसान सरकार हीच आयडिओलॉजी घेऊन पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे पदाधिकारी कोणीच नाही या पक्षात। आता जे कोणी कोऑर्डिनेटर आहेत जाणारे 2-3 ते थोडा बातमी करायचा, निवडणुकीच्या तोंडावर तशा बातम्या होतातच, पण मला वाटत नाही किंवा जवळपास ज्या विचारधारेवर बीआरएस जॉईन केला आहे तो पदाधिकारी म्हणून नाही, अपवादात्मक ज्याची त्याची राजकीय सोय असेल तर जातील आणि लोकसभेतही काही गेले तिकडं नाही असं नाही, आणि त्यांनी जाऊ नये अशातला भाग नाही, पण या मिशनमध्ये ज्यांना काम करायचं या हेतून जे आलेत ते इतर कुठं सामावले जातील असं मला वाटत नाही। त्यामुळं ती जी काही 80% ती जी काही 22 लाख पदाधिकारी वगैरे पदाधिकारी कोणीच नाहीत, आणि जे सदस्य झालेत ते सदस्य या विचारधारेवर झालेत, त्याला ते सदस्य कोण आहेत या जाणाऱ्यालाही माहिती नाही। निश्चितच हे होते माझे आमदार शंकराणा धोंडगे, त्यांनी सांगितली मान्यता मिळाली आणि शरद पवार यांच्यासोबत केवळ 2-4 जे आहेत ते कार्यकर्ते गेले असंही ते म्हणाले। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।